गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. नमस्कार, मी विद्या आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. आता आम्ही आमच्या उन्हाळ्याच्या सर्व सुट्ट्या संपवून इकडे आलेलो आहे आमच्या घरी आश्वीचा बड्डे करून. आणि आता इकडे आश्वी विधीची आत्या आलेली आहे, तर आम्हाला उद्या शेगावला जायचं आहे. आमचा खूप दिवसापासून गजानन महाराजांचा दर्शनाचा प्लॅन चालू होता. तर आश्वी विधीच्या आत्या पण आलेल्या आहे आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या पण चालूच आहे अजून. म्हणजे माहेरच्या सुट्ट्या संपल्या पण उन्हाळ्याच्या इकडच्या सुट्ट्या बाकी, त्यामुळे आम्ही आता जाणार आहोत उद्या. तर आता मी पहिल्यांदा असा पॅसेंजर ट्रेननी प्रवास करणार आहे आणि ती पॅसेंजर ट्रेन खूप लवकर आहे सकाळी, त्याच्यामुळे आम्हाला लवकर उठून तयारी करून जायचं आहे. आता माझ्या बॅग वगैरे जे मुलांना जो खाऊ वगैरे लागतो तो सगळा मी पॅक केलेला आहे. आता फक्त सकाळी लवकर उठून आवरायचं आहे आणि ट्रेन मध्ये जाण्यासाठी लवकर रेल्वे स्टेशनला पोहोचायचं आहे. तर मग आम्ही आता उद्याचा जो आमचं स्मॉल छोटीशी जी वन डे ट्रिप आहे ती तुम्हाला बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सकाळीच लवकर उठून माझी सर्व तयारी झालेली आहे. आता आश्वी विधीची तयारी बाकी आहे आणि आता आश्वी विधीची तयारी करून आम्ही लगेचच शेगावला जाण्यासाठी निघणार आहोत. रेल्वे स्टेशन अगदीच जवळ असल्याने आम्ही ॲज अ मॉर्निंग वॉक चालत चालत रेल्वे स्टेशनपर्यंत जातो आहे. हाय फ्रेंड्स, आम्ही रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. वर पोहोचल्यावर सर्वात आधी आम्ही शेगावला जाण्यासाठी ट्रेन तिकीट काढतोय. आणि हे आहे आमचे गाव, जळगाव जिल्ह्यातील वरणगाव. तर आता आम्ही वरणगाव रेल्वे स्टेशनवर आमच्या ट्रेनचा वेट करतोय. फायनली आमची ट्रेन आली आहे आणि आता आम्ही ट्रेनमध्ये बसलोय. आमचा प्रवास सुरू झाला आहे. तर आता आम्ही लवकरच मे बी 1 किंवा 1.5 तासात शेगावला पोहोचू. हे इथे आमचे सगळे जी चिल्लर पार्टी इथे मस्ती करताय आणि ही अशी पॅसेंजर ट्रेन आहे ज्यात आम्ही आता आजचा सफर करणार आहे शेगाव, वरणगाव टू शेगाव. आता पहिलं स्टेशन आलं आहे मलकापूर आणि इथे खूप वेळ ट्रेन थांबते कारण ही पॅसेंजर ट्रेन आहे आणि एक्सप्रेस ट्रेनचा टाईम असतो. मग पहिले त्यांनी एक्सप्रेस ट्रेन पास केलं आहे आणि त्यामुळे आता त्या एक्सप्रेस ट्रेन पासिंगमुळे आता आमची जी ही मेमो ट्रेन आहे पॅसेंजर ट्रेन इथे थांबलेली आहे. सकाळी लवकर उठल्यामुळे विदेशला झोप आली होती आणि त्याचं झोपायचं काम मी आत्ताच पूर्ण केलं आहे. आणि आता आमची फायनली ट्रेन निघाली आहे मलकापूर स्टेशनवरून. आता ती नेक्स्ट स्टेशनला पोहोचेल आणि नेक्स्ट स्टेशन कोणतं राहील ते आता आपण बघूया. आणि हे आलेले आहे नेक्स्ट स्टेशन खुमगाव. आता खुमगावपासून आता नेक्स्ट अजून एक स्टेशन येईल आणि त्यानंतर आमचं फायनल डेस्टिनेशन येईल शेगाव. तर आता ट्रेन इथे निघते आहे आणि पुढे आता ट्रेन खुमगाववरून निघून नेक्स्ट स्टेशनला जाते आणि नेक्स्ट स्टेशन आहे नांदुरा. तर आता ट्रेन ही नांदुऱ्यावरून पण निघालेली आहे. तर आम्ही आमच्या फायनल डेस्टिनेशनवर पोहोचलो आहे म्हणजे शेगावला. आता शेगावच्या रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे. हा मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावर शेगाव मंदिराचं मार्केटसुद्धा आहे आणि हे मेन गेट आहे मंदिराचं. आता आम्ही आतमध्ये एंट्री केली आहे. हा मंदिराचा परिसर आहे जिथे आम्ही थांबलो आहे एका ठिकाणी. त्यानंतर हे चप्पल बूट ठेवण्यासाठी इथे असे रॅक केलेले. आता आम्ही श्रीच्या समाधीच्या दर्शनासाठी चाललो आहे. आतमध्ये एंट्री घेतल्याच आपल्याला इथे शिस्तप्रियता आणि स्वच्छतेचा अनुभव होतोय. अतिशय स्वच्छ व शिस्तप्रिय असं हे गजानन महाराज मंदिराचं ट्रस्ट आहे जे याच्यातले सगळे सेवेकरी मनापासून एकदम छान असं काम करतात. तुम्ही पण बघू शकता इथली स्वच्छता, म्हणजे इतकी स्वच्छता महाराष्ट्रातल्या मंदिरात आपल्याला सहजासहजी पाहायला मिळत नाही.
दर्शन करून आम्ही आता आलेलो आहे बाहेर, कारण आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे. तर आता आम्ही इथे बाहेर थांबलेलो आहे. हा सगळा मंदिर बाहेरील परिसर आहे. या ठिकाणी मंदिराचा प्रसाद मिळतो, तर इथे आता आम्ही प्रसाद घ्यायला आलेलो आहे. त्याआधी पहिले आपल्याला इथे प्रसादाची पावती काढावी लागते आणि नंतर आपल्याला प्रसाद मिळतो. आणि इथे थोडीशी जागा आहे बसण्यासाठी. आता रांगेमध्ये सर्वांचेच पाय दुखले होते म्हणून आम्ही पण थोड्या वेळ इथे बसतोय. मुलं थोडंसं स्नॅक्स खात आहे. आणि हा इथे बघा आमचा प्रसाद पण आलेला आहे. तर आता आम्ही इथून निघतोय आणि आता थोड्या वेळ बसून आमची आता वाटचाल सुरू आहे महाप्रसादाकडे. गजानन महाराज मंदिरात प्रवेश करून सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत महाप्रसादाची वेळ असते. आता आम्ही महाप्रसादालय कार्यालयामध्ये चाललोय जेवण करण्यासाठी. चला आमचा नंबर लागला आहे. आता आम्ही जेवण करतो. छान हे असा जेवणाचा इथे हॉल आहे. जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही आता मंदिराच्या आजूबाजूला जे छोटे छोटे मंदिर आहे त्याचे सर्वांचे दर्शन घेतलेले आणि आता आम्ही निघणार आहोत घरी जायला. त्यामुळे ह्या दोघं बहीण भावांनी आमची पाण्याची सोय केली. इथे आरोचं पाणी होतं तर पाणी घेऊन घेतले सोबत आणि आता आम्ही निघतोय घरी जायला. म्हणजेच रेल्वे स्टेशनवर जायचं आहे आणि परत ट्रेन पकडून घरी यायचं आहे. आता मी शेगावचं दर्शन करून घरी आलेलो आहे. दर्शन खूप छान झालं आहे, पण गर्दी असल्यामुळे मंदिराचा परिसर पण खूप मोठा होता म्हणून चालत रांगेत उभं राहून राहून सगळ्यांचे पाय दुखत आहे. तर आता आम्ही आराम करतोय. तिथले जेवणसुद्धा खूप मस्त होतं. म्हणजे आमचे जेवण तिथंच झाले प्रसादालयामध्ये आणि जेवण छान होतं, दर्शनही छान झालं. आणि तुम्हाला पण आमचा जर शेगावचा हा पूर्ण व्हिडिओ पूर्ण ट्रिप जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.